देशात अत्यंत कठीण समजली जाणारी तसेच IIT करिता आवश्यक असलेली JEE ॲडव्हान्स परीक्षा यवतमाळमधील एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने पास केली आहे। रुद्राक्ष गायकवाड असं त्याचं नाव असून त्याचे वडील संतोष हे यवतमाळ शहरात भाजीचा व्यवसाय करतात। रुद्राक्षच्या यशामुळे सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या गायकवाड परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे। अत्यंत हालाखीची परिस्थितीत संतोष यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं असून त्यांची मोठी मुलगी शासकीय कोट्यातून नागपूर येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेते। तिच्या पाठोपाठ मुलगा रुद्राक्ष याने सुद्धा JEE ॲडव्हान्स परीक्षा पास करत ऑल इंडिया रँकिंग मध्ये 2832वा तर OBC मध्ये 497वा रँक मिळवलाय। भाजीचा व्यवसाय आहे आणि मी 4था वर्ग शिकून आहे। माझा मुलगा एवढा हुशार निघाला का 10वीतनी त्यांनी 95% घेतले आणि 10वीतनी गणितातनी 100 पैकी 100 मार्क घेतले आणि मग त्यांनी मला डिसिजन दिलं का बाबा मला IIT कडे वळायचं आहे। आणि मग त्याच्या बहिणींनी सर्च केलं का IIT कुठे टाकायचं, तर आम्ही नागपूरला टाकलं त्याला। तो नागपूरमध्ये IITला 2 वर्ष होता, IIT होमला असताना त्याचा छान प्रोग्रेस होता तिथेचा आणि त्याच्यानंतर त्यांनी आता IIT क्रॅक करून टाकली, IIT पास झाला तो आता। त्याची रँक आहे 497 OBC आणि इंडिया लेवलवर आहे 2833 आणि माझ्या मुलावर आणि मुलीवर मला दोघांवर गर्व आहे। असं गर्व आहे का मी 4था वर्ग शिकून असताना दोन्ही मुलं एवढे हुशार निघले का त्याची लिमिट नाही। मुलगी डॉक्टर होता, मुलगा IIT झाला, IIT होऊन राहिला, त्याचा नंबर लागला। मला असं म्हणजे माझा आनंद सांगताना कसं सांगावं, एक तर मी शिकून नाही आहे त्याच्यामुळे मला सांगता नाही येत आहे का माझी मुलं किती हुशार निघली। विशेष म्हणजे गायकवाड घराण्यात आतापर्यंत कुणाचेच 10वी पर्यंत सुद्धा शिक्षण झालेलं नाहीये। रुद्राक्षचे वडील संतोष हे 4थी पास आहेत। अशा परिस्थितीत संतोष यांच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षणात भरारी घेतली आहे। रुद्राक्षने आपल्या यशाचं श्रेय वडील, आई, बहीण आणि काकांना दिलं असून त्याच्या यशाबद्दल नातेवाईकांसह यवतमाळकरांनी त्याचं कौतुक केलंय। हे एक्झाम 2 वर्षां सगळ्यात पहिले 2 वर्ष आधी IIT मध्ये एक एक्झाम झाली। त्याच्यासाठी मला 15-20 दिवस अभ्यास करावा लागला आणखी मग त्याच्यामध्ये पास झालो। मग IIT ला ॲडमिशन घेतली मी। त्यानंतर IIT मध्ये 2 वर्ष पूर्ण सगळ्या फॅसिलिटीज सहित त्यांनी रीडिंग रूम्स वगैरे सगळं काही ठेवलं होतं, तिथे अभ्यास करायला लावला। आणखी मग आता शेवटचा सगळ्यात कठीण शेवटचा महिना असते आणखी मग त्या महिन्यामध्ये आपलं समजा 10,000 रँक अगर जात असेल तर नाही का आपण नाही का ढकलून नाही का 1,000 वर पण नेऊ शकतो, इतका अभ्यास केला तर। त्याच्यानंतर मग मी अभ्यासाला असं सेल्फ स्टडीला तर जास्त वेळ नाही दिला, पण जितका पण वेळ दिला तितका एकदम 100% इफेक्टिव्ह म्हणूनच दिला। दिवसातून लगभग 6 घंटे। IIT मध्ये पण ट्युशन राहत जाय तर ते पण 4.5-5 घंटे राहत जाय। आणखी बस माझ्या पूर्ण फॅमिलीला पहिले तर, त्याच्यानंतर मग IIT मध्ये सगळ्या टीचर्सला आणखी बस माझ्या मित्रांना। रुद्राक्ष संतोष गायकवाड।